मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आपण ह्या 20 लिटरमध्ये आपण डिझेल ठेवलं होतं, ते आता 5 लिटर ट्रॅक्टरमध्ये काढलंय आणि 5 लिटर ते एका जणाला द्यायचंय, म्हणजे मित्राला द्यायचंय, त्याला भेटत नाही. मग आता कालच्या एवढ्या झेंडूच्या लागवड केली ना आपण, त्याची झेंडू थोडासा उरलेला आहे आणि तो आता करायचा आहे. म्हणजे ते तुनायचे थोडे थोडे काय काय ठिकाणी ना लावलेले नाही त्यांनी, मग ते आपल्याला तुनायचं आहे. आता मी चाललो आहे पायनीमध्ये ग्रास कटर घेऊन, आणि तिथं ते ड्रिप फुलं बिलं काही नाही गेले ना, ते ग्रास कटरच्या याने मग ते आता लावायला चालू मी. पायनीतलं कॅन्सल झालं, आता इकडे लोटर चालू आहे. विटर वावर आहे ना, थोडं वल्लच आहे त्याच्यामुळे. ओके ओके, चालून चालून मी येऊ तिकडं. सिंगल आहे का डबल आहे का? सिंगलच दिसते. त्यामुळे जायचं होतं पण पप्पा गेले तिकडं, म्हणजे मग कसं त्यामुळे आता जायचंच होतं, पण ट्रॅक्टर आला तिकडं. पप्पानी ना ड्रिपर उडून टाकले यांनी, मशीननी. मग आता इकडून आपल्या याचे वावर आहे ना इकडे, ठेवायला ड्रिपर बघा. हे जरी काढून दिले ना आता तरी काय म्हणणं नाही, तसं आहे अजून याला टाइम आहे. मग तिकडूनचे काढायचे. आता जातो थोड्या वेळात, ते इडलं उरकून घेतो, मग तिकडे जातो. आणि मला सोडायची त्यामुळे जाऊन स्लरी. मग आता त्यांना नाशिकला जायचंय मामासोबत आणि मामीसोबत. ते मम्मी पप्पा दोघं चालले डॉक्टर पानगावाने यांच्याकडे. आपला VIP नंबर आहे, म्हणजे कसं फोन केला का सरांना आम्ही खूप पेशंट पाठवतो. सर तर नाही नाव घेते आमचे, सरांना आम्ही डाळिंब देतो, पेरू देतो, म्हणजे जेवढं आमच्याकडून होईल तेवढं देतो. आणि आज संध्याकाळी लगेच बेड यंत्र आहे, एक सिंगल बेड आणि टांबटी असा प्रकार आहे. VNR लावायची का 108 लावायची, आता हे अजून चालू डिसिस चालू आहे, कोणचं लावायचं काही नाही. मला जायचं होतं तिकडे, पण आता एवढा टाइम नाही मला. इकडे पण पाहिजे तिकडे पाहिजे. एक माणूस म्हणजे एक पोरगा काय एवढं हँडल करू शकत नाही ना. आता मी थोडा वेळ इकडे थांबतो, व्यवस्थित करून घेतो, गाणी खूप व्यवस्थित काढायला लागते, मग बेड यंत्र घ्यायला. कारण की बेड यंत्र डायरेक्ट इडवर येणार आहे. नाही पाहिजे बॉर्डर इडवर येणार, इडवर म्हणजे कसं सोपं पडेल ती. एक एक पाहिजे दोन दोन. ये रहा अपना कुबोटा का L4508. L4508. पप्पाचं झालं नाशिकला जायचं कॅन्सल. मग आता मी इकडे ड्रिप काढले, पप्पा पण आले इकडे आता, आणि फायनल झाले. आता फक्त बेड पाळायचे राहिले आणि 15 ड्रिपर लागत होते. 15चे जास्त झाले, काही खिशात ठेवले. मला माहितीच नाही इकडे बेड यंत्र चालू आहे. मी बसलो मोबाईल खेळत, मग त्यांना डाळिंब जायचं होतं अन्नाला, मला काय माहित नव्हतं. बघू खडक खडक पाहिजे मला. दूर जाता ना आईच्या दाणे फोकायचं काम चाललंय इकडं. हमारे को पता ही नहीं इधर लोटरी म्हणजे बेड पाडत चालू आहे. लोटरी नाही इकडे बेड पाडायचं मला माहितच नाही.
मी बघ मोबाईल खेळत, मला वाटतं पप्पा गेले त्या मळ्यामध्ये फुलं लावायला. टाकली सगळं लाल होण्यासाठी, साईजसाठी ही स्लरी सोडायचं काम. म्हणजे ही सरकी म्हणजे आपली शेंगदाणा डेप आणि त्याच्यामध्ये अजून टाके, आणि त्याच्यामध्ये मला माहित नाही काय काय टाकेले, पप्पानेच टाकेले ते. त्याच्यामुळे फक्त माझं काय खाणं सोडणं येणं भाग पडतात. तेव्हा डाळी मी आता लाल होण्यासाठी आणि साईज साठी एकदम बेस्ट ते. मग त्याला आता आपण आता सोडून राहिलो आणि रिपीट परत एकदा टाकून दिली. म्हणजे दुसऱ्यांदा टाकायची ती, म्हणजे दुसऱ्यांदा झाली आहे. मी सांगितलं तेव्हा एकदा तिसऱ्यांदी केली पप्पांनी. म्हणजे तिसऱ्यांदी करायचीच नाही राहत, पण मग मी बळच टाकायला लावली. मग टाकली, मग अजून तिकडून आता उजरला गेले का परत 10 किलो घेऊन येतील किंवा 15 किलो, मग ते टाकून देतील. त्यासाठी याला म्हणते सर्किट डेपचा कमाल. साईजसाठी बेस्ट आहे आणि गोडवा गोडवा तर नाही येते नाही, पण मग लाल आणि माल पण एकदम चांगलं होतो. याचं कारण एकदम भारी. आता हा माल बघा तुम्ही इकडं, आणि इकडे एवढे झाडं मेलेली आहे. आता याच्यातलं एक अजून एक मेले ते वालं. हे अर्ध नेट राहिलं तर, म्हणजे साईडची साईड राहिली फक्त ती माहिती, एवढी गेट म्हणतात. मग आता ती करून घेऊ राहिले. फादर आले आता, फादर रस्त्याने तिकडे, ते तिकडे चालले. आणि आता इडलं झालं का लगेच मळ्यात इडाऊन सर्किट ट्रिप मध्ये, म्हणजे टिपड्यामध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे अजून डे पाण्याची नेट लावायचं. सो गाईस तिकडे नेट लावायचं झालं तर, आणि मी इकडे आलो. मी त्याचा फायनल रिझल्ट उद्या दाखवील. मी म्हणजे घरी आलो, मग इकडेच बसून राहिलो. मोबाईल चार्जिंग नव्हतं, मग लाईट नव्हती, मोबाईल दिला ठेवून. मग आता इकडं चक्कर मारतो. हे असं जुगाड आहे. हो. हा गेट कुठून सोडायचं? अण्णांनी बघितली कशी गाठण बांधलेली. गाठण बघा कशी बांधलेली. या एवढ्या एवढ्या पाण्याच्या बाटलीसाठी मी इकडवर आलो धावत. त्याशिवाय बाबा मला इकडे दिसले ते रस्त्यावर हिंडताना, मग बाबाला गोळा केलेला आहे. अरे काय गाठणी बांधले. असे बांधलं बा इकडं. तेच दाखवायचं होतं त्यांना खरं, म्हणजे उद्या दाखवणार होतो, पण मी तुम्हाला आज दाखवलं. हा गेट सुपरवायझर ए पुढं कुलपाव चावी देता का? कुलपाव चावी नाही, कुलपाव पाय देते का? सो गाईज आज आपलं काम संपलेलं आहे. म्हणजे आता वाजले आहे 8, आणि आता घड्याळ नाही नेमके. आणि ते झालं. वरती बेडयंत्र पण झालेले, आणि लोटरे मारून बेडयंत्र पण, बेड लय छोटले पडले. तरी साधारण 1 फूट 1.5 फूटची हाईट आहे त्याची, नाही तर बाकीच्यांची 2-2.5 फूट राहते. मग त्याच्यानंतर पायनीत गेलो, खाणं सोडलं, म्हणजे स्लरी सोडली आपली ती ढेप सरकीची. ते झालं. मग त्याच्यानंतर आहे ना, तिथं नेटवाले आले, ते नेट लावलं, मग घरी आलो, परत गेलो, परत आलो. पण ब्लॉग काढायला वेळ नव्हता, मोबाईल चार्जिंग नव्हता, कारण की लाईटच नव्हती 3:30 वाजेपासून. त्याच्यानंतर मग बसून राहिलो. मग गाडी होती, पण मग गाडीमध्ये कसं मोबाईल जास्त हिट होत होता, मग ते चार्जिंगचं ते हेच घेत नव्हतं नाही. मग त्याच्यानंतर इकडे बसून राहिलो मोठ्या अण्णासोबत. मग ते पेरूसोबत असंच गप्पा मारत होतो, काय चाललं काय नाही तुझं, सांगत होतो. मग आता ते झालं. आता परत गेलतो, परत आलो. आता जस्ट आता वाजले आहे 8 ना, 7:30 वाजता गेलतो, अर्ध्या तासापूर्वी. आणि ते झालं. आता आहे आपली तांबड्याची लागवड, ती पण 7-1 दिवसांनी बघू. तेव्हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.